जुन्नर तालुक्यातील राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गट हा यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे। या गटाला मिळालेलं इतर मागासवर्गीय महिला आरक्षण हे राजकीय समीकरणांना नवं वळण देत आहे। समाजीय आणि पक्षीय संतुलनाचा प्रश्न निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासमोर मोठा पेच उभा राहिला असून माजी पंचायत समिती सदस्या वर्षा पिंगट मैदानात उतरण्यास सज्ज झाल्या आहेत। राजुरी बेल्हे गटातून माजी पंचायत समिती सदस्या वर्षाताई पिंगट यांनी निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केली असून त्या स्वर्गीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडीभाऊ पिंगट यांच्या सून असून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत। त्यांचे पती प्रदीप पिंगट हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष असल्याने वर्षाताईंच्या उमेदवारीला संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता आहे। तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके याही रिंगणात उतरल्या आहेत। यांनीही कुणबी दाखला सादर करून ओबीसी आरक्षणातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पिंगट विरुद्ध शेळके असा अंतर्गत पेच निर्माण झाला आहे। त्यामुळे आरक्षण आणि समाजीय संतुलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे। या निवडणुकीत राजुरी बेल्हे गटाचे आरक्षण ओबीसी महिला असल्याने सामाजिक संतुलन राखणे हे पक्षासाठी मोठं आव्हान ठरणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे दोघेही माळी समाजाचे आहेत। त्यामुळे ओबीसी समाजातील उमेदवारांना न्याय देण्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरते आहे। त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर उमेदवार निवडीचे आव्हान उभे राहिल्याचं जाणवत आहे। कारण शिरूर लोकसभा मतदारसंघात तब्बल 3 लाख ओबीसी मतदार आहेत। या मतदारांच्या साह्यानेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मागील निवडणुकीत यश मिळवलं होतं। त्यामुळे यावेळी ते या मतदारांची परतफेड सक्षम मूळ ओबीसी महिला उमेदवाराला संधी देऊन करणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। राजुरी बेल्हे गटातील ही निवडणूक केवळ 2 उमेदवारांतील स्पर्धा नाही, तर ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक प्रतिनिधित्व आणि संघटनात्मक निर्णय क्षमतेची खरी कसोटी आहे। या गटाच्या निकालावर केवळ जिल्हा परिषद नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांवरही निर्णायक परिणाम होण्याची शक्यता आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे।